नमस्कार रसिक प्रेक्षक हो, आपण बघत आहात घरोघरी मातीच्या चुलीचा आजचा सस्पेन्सनं भरलेला कट कारस्थानी भरलेला आजचा हा एपिसोड। तर इथे बघा हिम्मत काका आलेले आहेत। हिम्मत काकांना बसवल्यानंतर जानकी इथे सरबत करायला गेलेली आहे आणि ऐश्वर्या विचार करते की यांना थोडा वेळ तरी इथे थांबवायला हवं। तेवढ्यातच हिम्मत काकांना फोन येतोय, ते फोनवर बोलण्यात बिझी होत आहेत आणि हीच संधी साधून ऐश्वर्या बाहेर जाते आणि त्यांचे जे काही चप्पल आहेत ते घेते आणि उचलून बाहेर टाकून देते आणि हळूच आत येऊन उभी राहते आणि ती बघते खिडकीतनं की नेमकं आता काय काय घडतंय ते। इकडे हिम्मत काकासुद्धा विचार करत बसलेले आहेत की घरी जायचं आहे आपल्याला आणि ते निघून जात आहेत आणि ते जानकी यायच्या आधी बाहेर पडत आहेत, पण बाहेर गेल्यावर त्यांना दिसतंय की ते चप्पल नाही आहेत त्यांचे। त्यामुळे ते जानकीला हाका मारतायत, जानकी आहे जानकी, माझे चप्पल इथे ठेवलेले कुठे गेले असं म्हणून ते इथे शोधतायत। त्यामुळे ते घरात परत आलेले आहेत आणि जानकीसुद्धा त्यांचा आवाज ऐकून बाहेर येते। दोघं मिळून आपले त्यांची चप्पल शोधतायत। असे घरातनं चप्पल कुठे जात नाहीत, कुठे गेले असतील असं म्हणून विचार करतायत। तेवढ्यात जानकी म्हणते की काका तुम्ही थांबा, ऋषिकेशचे दुसरे जोड आहेत चप्पलांचे नवीन, ते मी तुम्हाला देते, चप्पल सध्या कुठे जात नाहीत तसे। इकडे ते चप्पल शोधताना बिझी झाले बघून ऐश्वर्या हळूच किचनमध्ये जाते आणि आपल्या पदराखाली लपवलेली एक बाटली काढते आणि त्या बाटलीतलं औषध गोळ्या ज्या काही आहेत त्या सरबतात मिसळते। किती कारस्थानी डोकं आहे बघा हिचं। त्या हिम्मत काकांना थांबवण्यासाठी, जानकीला त्यांच्याबरोबर पाठवण्यासाठी, तिचा प्लॅन सक्सेसफुल करण्यासाठी तिने त्यांच्या इथे सरबतात औषध मिसळले। इकडे दोघं चप्पल शोधून कंटाळलेत आणि मग ती शेवटी घरात येत आहेत। तर जानकी म्हणते काका तुम्ही जाऊ नका, बसा, सरबत प्या आणि मग जावा। चप्पल हरवलेत कळल्यावर ऐश्वर्या चेहरा किती नाटकी करून दाखवते बघा। शेवटी जानकीने हिम्मत काकांना इथे बसायला सांगितले आणि ती त्यांच्यासाठी सरबत आणायला गेली आहे आणि मी तुम्हाला नवीन चप्पल दुसरे देते, काळजी करू नका, तुम्ही जाल असं म्हणून ती इथे त्यांना बसवते आणि सरबत आणून देते। सरबत आणून दिल्यानंतर हिम्मत काका पहिल्याच घोटात ते सरबत संपवतात। त्यांना पण घाई असते आश्रमात जाण्याची, त्यांच्या पण इथे काहीतरी त्यांना जाणवत असावं होते की काहीतरी होणार आहे असं म्हणून ते आपली घाई करतायत। जानकी इथे समाधानाने बघतीये, ते सरबत पिऊन ते शांत झालेत हे त्यांना बघते आणि इकडे बघा देवीचं मनमोहक दृश्य आपल्याला दिसते। नानासाहेब, सुमित्रा, सारंग आणि ऋषिकेश देवीच्या दर्शनाला, देवीची ओटी भरायला इथे देवीच्या देवळात आलेत। भटजी महाराज सुद्धा नानासाहेबांचे स्वागत करतात। देवीचे इथे दृश्य, देवीचे मूर्ती बघून आपल्याला सुद्धा असं मन शांत होतं। सगळेजण प्रार्थना करतायत। भटजींनी सांगितल्याप्रमाणे सुमित्रा पहिली ओटी देवीच्या नावची भरतायत आणि हळदी कुंकू वाहतायत, देवीला पत्रिका ठेवतायत आणि तेवढ्यातच दोघांनी मिळून ते देवीला पत्रिका ठेवली आहे। पहिली ओटी भरून झाल्यानंतर दुसरी ओटी जेव्हा सुमित्रा काढतायत तेवढ्यातच ऋषिकेश विचारतोय की आई ही दुसरी ओटी कुणासाठी भरतीयस तू? आणि इथे आता त्यांना काय सांगायचं असा प्रश्न दोघांना पडलाय। तेवढ्यात त्या म्हणतात की जर कोणी व्यक्ती सवाष्ण गेली असेल तर तिच्या नावाने आपण ओटी भरतो, पण आपल्या घरात कोण सवाष्ण गेलंय असं दोघांच्या चेहऱ्यावर म्हणजे सारंगच्या आणि ऋषिकेशच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह पडतं। पण आपल्या आधीच्या पिढीत कोण असेल तर चूक व्हायला नको म्हणून मी ओटी भरते असं म्हणून त्या इथे ओटी भरतात। प्रेक्षक हो म्हणतात ना, देव सगळं बघत असतो, त्याप्रमाणे देवीसुद्धा इथे सगळं बघतीये, त्यांचं काय काय चाललंय ते बघतीये। सगळे मनोभावाने प्रार्थना करतायत की घेतलेलं कार्य निर्विघ्नपणे पार पडू देत। नानासाहेब इथे सांगतायत की कौल लावा, तुम्ही भटजींना सांगतायत की तुम्ही कौल लावा। देवीच्या मूर्तीकडे लक्ष देऊन भटजी महाराज त्यांना देवीला नमस्कार करून कौल लावतायत, इथे प्रार्थना करतायत, गाराणं घालतायत की ऋषिकेश आणि जानकीचं जे काही त्यांनी पुनर्विवाह आयोजित केला आहे तो व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडू देत असं ते इथे देवीला गाराणं घालतायत, देवी आईची प्रार्थना करतायत। पण प्रेक्षक हो इथे बघा काय झालंय, देवीने डावा कौल दिलाय। हे बघून सगळेच इथे शॉक झालेत की असा देवीने डावा कौल का दिला, काही विघ्न येणार आहे का वगैरे असं त्यांना इथे भीती वाटायला लागली आहे। एक अनामिक हुरहुर त्यांच्या इथे जाणवली आहे। त्यामुळे इथे सगळ्यांच्या चेहऱ्यावर परत असं भीती दाटून आली आहे की काय होईल। इकडे सुमित्रा परत प्रार्थना करतायत की जे काही होईल ते नीट निर्विघ्नपणे पार पडू दे, तुझा आशीर्वाद राहू दे। इकडे नानासाहेब त्यांना समजावतायत की त्यांचं लग्न आधी झालंय, आता आपण पुनर्विवाह आपल्या हौशेसाठी करतोय, त्यामुळे काळजी करू नका। पण प्रेक्षक हो इकडे बघा, हिम्मतराव घरातून आता बाहेर जायला निघालेत, त्यांच्या घरात जायला निघालेत। ते घरातून गेलेत आणि घरातून जे बाहेर पडून अंगणात पोचतायत
तोपर्यंत त्यांना इथे गरगरल्यासारखं होतंय आणि ते जोरात जानकीला हाका मारतात की जानकी जानकी ये म्हणून. पण इकडे बघा प्रेक्षक हो, ही ऐश्वर्या खिडकीतून कशी बघते, तिचा प्लॅन सक्सेसफुल होतोय म्हणून तिला इथे आनंद होतोय. आणि तेवढ्यात जानकी हिम्मत काकांचा आवाज ऐकून इकडे धावत पळत येते. ती सुद्धा ऐश्वर्याला हाका मारते की तू पाणी घेऊन ये, पाणी घेऊन ये. त्यांना वारा घालते, त्यांना मोकळं करण्याचा प्रयत्न करते. कदाचित त्यांचा BP लो झालाय असं तिला वाटतंय. पण इथे ऐश्वर्याने इथे कांड केलेलं आहे तिला कुठे माहिती आहे. ऐश्वर्या पाणी घेऊन येते, ती हिम्मतरावांना पाणी प्यायला देत आहेत आणि हिम्मतरावांना आता एकटं कसं जाऊ द्यायचं हा विचार करते जानकी. तेवढ्यात ऐश्वर्या बघा इथे मुद्दामून चांगली गृहिणी असल्याचा, चांगली सून बनण्याचा इथे कसा प्रयत्न करते. ती सांगते की आपण दोघी जणी सोडायला जाऊया, त्यांना हिम्मतरावांना त्यांच्या घरी सोडायला जाऊया. हिम्मत काका नको नको म्हणतायत, पण तरीसुद्धा ऐश्वर्या त्यांना आग्रह करून पाठवते. जानकीसुद्धा तिच्या स्वभावाला साजेसच त्यांना इथे सोडायला जाते. तर इकडे देवळामध्ये इथे दोघं जण गप्पा मारत बसलेत, बोलत बसलेत की देवीने असा कौल का दिला असेल याविषयी त्या दोघांची चर्चा चालू आहे. आणि तेवढ्यातच इथे ते समजावून सांगतायत की आपण हौशेखातर लग्न करत होतो आणि आता काही विघ्न येणार नाही आहेत, काळजी करू नका. स्वतःसुद्धा घाबरले असताना दुसऱ्याला साथ देण्यासाठी, तिची भीती कमी करण्यासाठी नानासाहेब त्यांना इथे धीर देत आहेत. पण त्यांच्या मनातली, सुमित्रांच्या मनातली भीती काही जात नाही आहे. पण तेवढ्यातच इथे ऋषिकेश येतोय. तो त्याच्या भाषेत खूप प्रेमाने आईला समजावतोय की काही काळजी करू नको, काही होणार नाही. सारंग इथे त्यांना प्रसाद देतोय आणि सांगतोय की ऋषिकेश म्हणतोय की आई काळजी करू नकोस, काही होणार नाही, कार्य निर्विघ्नपणे पार पडेल, देव आपल्या पाठीशी आहे, देवी आई आपल्या पाठीशी आहे असं म्हणून तो इथे समजावतोय. आणि शेवटी मुलाने समजवल्यावर त्यांना कुठेतरी मनाला शांतता वाटते की सगळं काही ठीक होईल. इथे नानासाहेब लगेच चेष्टा करतायत, मी सांगितलेलं पटत नाही तर मुलाने सांगितलेलं लगेच पटलं तुम्हाला असं म्हणून ते इथे बोलतायत. पण नानासाहेबांच्या मनात सुद्धा इथे जराशी भीती आपल्याला दिसून येते. ते दाखवत नसले तरी ते देवीकडे प्रार्थना करतायत की सगळं नीट होऊ दे, काळजी घ्या असं म्हणून देवी आईकडे प्रार्थना करतायत. इकडे हिम्मतरावांचं घर म्हणजेच आश्रमाचं नाव वाचून जानकीच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह येतं. तुम्ही इथे वगैरे राहता का असं ती त्यांना विचारते. ते दोघं त्यांच्या घरामध्ये येतात, म्हणजेच आश्रमात येतात. छान सजवलंय किंवा छान आहे, स्वच्छता आहे असं ती कौतुक करते. घरी आलेल्या पाहुण्याला काहीतरी द्यावं, त्यातून सुवासिनबाई आहे द्यावं असं म्हणून ते गोड साखर आणायला आत जातात, साखर द्यायला हातात जातात. तू बस इथे, मी तुला साखर घेऊन येतो असं ते म्हणतात. जानकी इथे बसल्या बसल्या ती त्यांच्या आश्रमाचं निरीक्षण करते, त्यांच्या खोलीचं निरीक्षण करते. स्त्रीसुलभ भावनेनुसार कुठे कुठे काय काय ठेवलंय किंवा घर कसं आहे, खोली कशी आहे हे ती इकडे तपासून बघताना आपल्याला दिसते. आणि तेवढ्यातच तिची नजर प्रेक्षक हो कालच्या त्या फोटोवर पडली आहे. तो फोटो नेमका कुणाचा आहे हे आता आपल्याला कळून येईल. तो फोटो बघून ती शॉक होतीये, कारण हे नाना आहेत अशी तिला इथे शंका येते. तिच्या मनात प्रश्न येतो, हे नानाच आहेत ना, पण हा फोटो इथे कसा आणि नानांच्या बाजूची ही बाई कोण आहे असा विचार ती इथे करायला लागली आहे. प्रेक्षक हो इथे बघा ऐश्वर्याचा प्लॅन किती तिने सक्सेसफुली डाव खेळलेला आहे, प्लॅन किती छान रचला आहे. तर इकडे सगळी देवळातून घरी येत आहेत, जानकीला शोधतायत. तेवढ्यात ऐश्वर्या पाणी घेऊन सगळ्यांना देते, चांगली सून आहे मी असं दाखवते ती सगळ्यांना. आणि ती सांगते की इथे जानकीताई नाही आहेत, त्याचं काय झालं, हिम्मतराव आले होते आणि त्यांना चक्कर आली वगैरे असं ते सांगते. आणि जानकी हिम्मतरावांना सोडायला घरी गेले, पण हिम्मतराव असे अचानक इथे का आले असा प्रश्न नानासाहेबांना इथे पडलेला आहे. ऐश्वर्या जे काही घडलं ते इथे त्यांना सगळं सांगतेय की ते असं तुम्हाला भेटायला आले होते, सरबत प्यायले आणि त्यांना अचानक चक्कर आली असं त्या ऐकल्यानंतर हिम्मतरावांना अचानक काय झालं असं म्हणून सगळ्यांना इथे काळजी वाटते. सुमित्रांना सुद्धा इथे एकदम टेन्शन आलंय की काय झालं असेल. ऋषिकेशसुद्धा म्हणतोय काय काळजी करू नका, मी जानकीशी फोन करून बोलून घेतो असं म्हणून तो जानकीला फोन लावायला इथे प्रेक्षकांना तो बाहेर गेलेला आपल्याला दिसून येतोय. इकडे जानकीच्या मनात मात्र तो फोटो फ्रेम बघून असंख्य प्रश्न येत आहेत. आणि तेवढ्यातच तिला ऋषिकेशचा फोन येतोय. ती सांगते की मी इकडे घरी नाही आहे, मी इथे आश्रमात आली आहे. हिम्मत काकांना असं बरं वाटत नव्हतं, बहुतेक त्यांचं BP लो झालं होतं असं म्हणून ती इथे फोनवर त्यांच्याशी बोलते. ऋषिकेशची फोनवर बोलून झाल्यानंतर इकडे ऋषिकेशसुद्धा फोन ठेवून
घेऊन आत जातोय. तेवढ्यात हिम्मतराव साखर घेऊन येत आहेत. ते त्यांना जानकीला साखर देत आहेत आपल्या हातावर आणि जानकीसुद्धा त्यांच्याशी हसून खेळून बोलते. पण तिच्या मनामध्ये जे काही ऐश्वर्याच्या रूपाने पिल्लू सोडलेलं आहे तर फोटोचं, हा प्रश्न तिच्या मनात येतो. इकडे ऐश्वर्या म्हणते की आता जानकी घरात येईल आणि पहिल्यांदा ती तो फोटो शोधायला लागेल किंवा ती शोधाशोध करेल आणि तिला शोधाशोध करण्यासाठी तो फोटो कुठे आहे किंवा कुणाचा आहे ह्याचा क्लू मिळण्यासाठी मी तिला मदत करेन असं ती म्हणते. जानकीसुद्धा इथे विचाराच्या गर्तेतच ती बाहेर पडते की नेमका फोटो कुणाचा असेल, काय असेल आणि मी हे शोधून काढीन असा तिथे निश्चय करते. तर इकडे बघा प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये ओवीला पत्रिका देण्यात आलेली आहे की तू सगळ्या कार्यक्रमात हजर राहा, फोटो काढायला हजर राहा असं वगैरे इथे तिला सांगितलेलं आहे. एकंदरीतच काय एक चांगला माहोल तयार होतोय आणि तेवढ्यातच लग्नातली फ्रेम दिसते, नानांच्या आणि सुमित्रांच्या लग्नातली फ्रेम इथे ऐश्वर्याला दिसते. प्रेक्षकांनो बघा इथे पुढचा प्लॅन ऐश्वर्या नेमका काय खेळते हे जाणून घेण्यासाठी तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर इथे फोटो फ्रेम बघती आहे जानकी आणि तो आश्रमातला फोटो पण तिच्या डोळ्यासमोर येतो आणि ती ते ऋषिकेशला विचारते की नानासाहेबांना दुसरा कोणी भाऊ होता का किंवा सख्खा भाऊ वगैरे होता का आणि आज अचानक जानकी असा प्रश्न का विचारते असं ऋषिकेशला इथे प्रश्न पडलाय. पुढे काय होईल ते जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा.